नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आरीवर्कच्या 26व्या दिवशी तुमचं खूप खूप स्वागत. फक्त एक चंद्रकोर पण योग्य पद्धतीने बनवली तर साधा ब्लाउजही ब्रायडल डिझायनर पीस दिसू शकतो. ही ट्रिक आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी ऑलरेडी ट्रेसिंग करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मी बटर पेपरवर काढून घेतलं आणि मग ट्रेस करून घेतलं. याचा व्हिडिओ आपला ऑलरेडी झालेला आहे पाठीमागच्या क्लासेसमध्ये, त्याच्यामुळे तो पार्ट मी इथे स्किप केलेला आहे. आता जशी चंद्रकोर तुम्हाला इथे दिसत आहे त्याच पद्धतीने मी तिला पेन्सिलने पुन्हा एकदा गिरवून घेत आहे, म्हणजे ती जशीच्या तशी आपल्याला व्यवस्थित ठळकपणे दिसेल. तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाठीमागच्या सिरीजचे सगळे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला आताचे सगळे व्हिडिओ समजायला सोपे जातील. तर आता बघा, गिरवून झालेला आहे. आता याचा जो सेंटर पॉइंट आहे तिथे मी एक इथे पॉइंट दिलेला आहे, कारण आपल्याला तिथे डिझाईन करायची आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करणार आहोत. तर आता बघा, या पॉइंट पासून मी आता इथे जरी थ्रेडची आउटलाईन देणार आहे. तर ती आउटलाईन बघा, या पॉइंट पासून मी सुरुवात केलेली आहे. तर इथून सुरुवात करणार आहे मी. आता बघा, मी तुम्हाला सुईने दाखवत आहे या पद्धतीने. आता या पॉइंटला येऊन पुन्हा मी ज्या पॉइंटला सुरुवात केली त्याच पॉइंटला जाऊन थांबणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे की कुठून सुरुवात करायची आणि कशी सुरुवात करायची आणि कुठे जाऊन थांबायचं आहे हे आधी ठरवायचं आहे आणि मगच सुरुवात करायची आहे. आता मी या पॉइंट पासून सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा मी त्याच पॉइंटला येऊन थांबणार आहे. आता इथे आपण चेन स्टिच टाकत आहोत. आतापर्यंत आपण 26वा आपला दिवस आहे आजचा. तर चेन स्टिच कशी टाकायची याचे बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत. त्यामुळे मी आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये चेन स्टिच कशी टाकायची, काय काळजी घ्यायची सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला टाकत जायचं आहे. तर बघा, सुरुवातीला सांगताना मी तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तिथे मात्र व्हिडिओ मी थोडा स्लो दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं यासाठी. आणि बाकीचा जो पार्ट आहे जो तुम्हाला ऑलरेडी समजलेला आहे म्हणून मी थोडासा फास्टमध्ये दाखवत आहे. आता जरीची आउटलाईन इथे टाकून झालेली आहे, एंड नॉट द्यायचा आहे. आता खालीचे जे आपले दोन पार्ट आहेत, एक आपला जो रेक्टँगल शेप आहे आणि सर्कल शेप, तर याला आपल्याला आउटलाईन द्यायची आहे. तर याला सुद्धा तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे की आपले कोणे जे आहे ते व्यवस्थित आले पाहिजेत. याच्यावरही आपला सेपरेट व्हिडिओ झालेला आहे. तर तो तुम्ही जर नवीन व्ह्यूअर्स असाल तर तुम्ही आधीचे जे व्हिडिओज आहेत, आपली जी सीरीज आहे ती जर तुम्ही व्यवस्थितपणे पाठीमागचे व्हिडिओ सगळे पाहिले तर तुम्हाला आत्ताचे किंवा ते पार्ट शिकल्यानंतरचे पुढचे जे पार्ट आहेत ते समजायला अतिशय सोपे जातात. तर इथे आपले जे कोणे आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत, टाके व्यवस्थित टाकायचे आहेत, एकसारखे टाकायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जशी ड्रॉइंग केलेली आहे फॅब्रिकवर ती त्याच पद्धतीने आपली आउटलाईन सह तयार झाली पाहिजे. म्हणजे आउटलाईन जी आहे, तुम्ही जे पेन्सिलने गिरवलेलं आहे त्याच्या बाहेर तुमची जी जरीची आउटलाईन आहे ती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे जसं आपला शेप आहे त्या शेप प्रमाणेच आपली आउटलाईन व्यवस्थित आली पाहिजे. आता इथे मी 3 चं बीड घेतलेला आहे आणि खाली तंगूस थ्रेड घेतलेला आहे. तर बघा, त्याला टाका कसा द्यायचा आहे ते देखील आपलं पाठीमागे झालेलंच आहे, तरी देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने मी त्याला टाका दिलेला आहे आणि तो आता व्यवस्थित इथे सेट झालेला आहे. आता इथे मी व्हाईट कलरचे गहू बीड्स घेतलेले आहेत आणि त्यांना या पद्धतीने आपल्याला लावायचे आहेत. तर बघा, उलटा टाका घेत आहे मी आणि त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. आता लक्षात घ्या, जो शेप आहे बघा, मधला जो पार्ट आहे तिथे मी जरी थ्रेडची आउटलाईन दिलेली नाहीये, तिथे आपण जरदोसीची आउटलाईन देणार आहोत. तर आता इथे जे बीड्स आहेत ते मी आता इथे लावून घेत आहे. उलटा टाका घ्यायचा आहे. तर बघा, वरच्या दिशेला हे बीड्स तर बसणार नाहीयेत, तर मी त्या हिशोबानेच ते व्यवस्थित लावत आहे. आपला जो फ्लावर आहे तर तो पूर्ण आपल्याला इथे तयार करायचा नाहीये. म्हणजे बघा की हा आपला अर्धा तयार होणार आहे. तर आता बघा, एवढेच आपल्याला जे बीड्स आहेत ते लावायचे आहेत. वरचा जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे. तिथे आपल्याला बाकीचे जे गोल्डन बीड्स वर्क आहे ते करायचं आहे. आता हे कंप्लीट झालेलं आहे. एंड नॉट द्यायचे आहे, टाका टाकून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं जरदोसी आपल्याला वर्क करायचं आहे. तर जरदोसी या पद्धतीने आपल्याला अगदी छोटे छोटे कट करायचे आहेत, जास्त मोठे कट करायचे नाहीयेत. याचं कारण असं की ते आपलं कर्व शेपमध्ये आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही मोठे कट केले आणि तिथे लावायला गेलात तर ती व्यवस्थित बसणार नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर थोडे छोटे छोटे कट करायचे आहेत. जेवढी साईज तुम्ही कट कराल छोटी साईज, त्याच साईजच्या बाकीच्याही कट करायच्या आहेत. आणि जिथे तुम्हाला अगदीच आता इथे त्या ज्या साईजची कट केलेली आहे ती तिथे बसत नाही, तर तिला थोडीशी कट करायची आहे कटरने आणि तिला ती ऍडजस्ट होईपर्यंत व्यवस्थित तिथे बसवायची आहे.
तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये फ्लॉवरच्या एका साइडला झालेला आहे कंप्लीट. तिथे मी एंड नॉट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साइडला मी सुरुवात केली. सुरुवात कुठून केली तर फ्लॉवरच्या बाजूने सुरुवात केलेली आहे. पुन्हा मी वरून खाली आलेली नाहीये. तर या पद्धतीने आपल्याला स्टेप वाईज ते पूर्ण करत जायचं आहे. तर अशा पद्धतीने आता हा भाग इथे कंप्लीट झालेला आहे आणि एंड नॉट द्यायची आहे. आता पुन्हा जी दुसरी लाईन आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तिथे सुद्धा आपल्याला जरदोसीची आउटलाईन द्यायची आहे. तर आता मी सुरुवात कुठून केलेली आहे ते देखील तुम्ही बघू शकता. या पॉइंटपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही याच पद्धतीने चंद्रकोर काढणार असाल तर शक्यतो याच पद्धतीने काढली जाते. किंवा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी या पद्धतीने करत आहे, तर ही माझी करण्याची एक पद्धत आहे. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जशी आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. जी आपली चंद्रकोर आहे त्या चंद्रकोरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स वापरू शकता, कटदाना वापरू शकता, म्हणजेच कट पाईप्स जे आहेत ते वापरू शकता. त्याच्यानंतर फक्त आपले जे बीड वर्क आहे म्हणजे व्हाईट पर्ल्स त्यांचा देखील वापर करू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण तिला तयार करू शकतो. तर आता इथे देखील हे कंप्लीट झालेलं आहे. एंड नॉट दिलेली आहे. धागा कट करून घ्यायचा आहे. आता बघा इथे हा जो बीड घेतलेला आहे त्या पार्टमध्ये त्या लाईनमध्ये तो व्यवस्थित बसत आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे. आता वरचा जो भाग आहे तो नॅरो आहे म्हणजे छोटा आहे. तर तिथे हा जो बीड आहे खाली मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा दाखवला तो बसणार नाही. तर तो 3 चा बीड आहे. तर इथे मी आधी शुगर बीड घेतलेला आहे. त्यानंतर 2 चा घेतला आणि 3 चा. तर या पद्धतीने मी सुरुवात करणार आहे. तर तुम्ही सुरुवातीपासूनच 3 चे बीड तिथे टाकत गेलात तर तो तिथे गॅप तयार होईल. तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीपासून आपल्याला तो गॅप दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर शुगर बीड टाकल्यानंतर 2 चं बीड आणि 3 आणि त्याच्यानंतर 3 नंतर मी सगळे जे बीड्स आहेत त्या लाईनमध्ये 3 चे बसतायत म्हणून मी सगळे 3 चेच टाकलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता मी एंड पर्यंत जात आहे. तिथे सुद्धा आपण जसं सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने करायचं आहे. 3 चं बीड त्यानंतर 2 आणि शुगर बीड टाकायचा आहे. आता इथे एंड नॉट दिलेली आहे तो पार्ट कंप्लीट झालेला. आता याच्यानंतर आपल्याला बघा वरती इथे. आता इथे तुम्ही कट पाईप सुद्धा टाकू शकता या पद्धतीने. मी तुम्हाला पेन्सिलने दाखवत आहे. मी इथे बीड वर्क करणार आहे पण तुम्हाला मी दाखवत आहे. तर तुम्ही इथे कट पाईप सुद्धा करू शकता. त्याची डिझाईन सुद्धा अतिशय सुंदर अशी दिसते. तर बघा आता इथे मी व्हाईट जे बीड्स आहेत ते इथे मी घेतलेले आहेत. सुरुवातीला मी 4 टाकले कारण ते तिथे 4 बसत होते व्यवस्थित. त्याच्यानंतर तिथे 4 चा बीड बसायला व्यवस्थित सेट झाला म्हणून मी तिथे 4 चे व्हाईट आणि गोल्ड असे दोन्ही टाकत गेलेली आहे. आता जिथे त्या फुलापर्यंत ते कंप्लीट झालेलं आहे फ्लॉवर पर्यंत तिथे एंड नॉट दिली. आता बघा त्याच्या बाजूने मी पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीने बीड वर्क करत आहे. आता पुन्हा आपल्याला एंडला जात असताना जे आपण बीड्स टाकलेले आहेत छोटी साईज व्हाईटमध्ये ते तिथे आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे काय होतं की आपला गॅप जो आहे तो दिसून येत नाही. आता वर जो गॅप आहे बघा आपला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तिथे मी आता पुन्हा 2 चे बीड्स टाकत आहे. तर जिथे गॅप आहे तिथपासूनच मी सुरुवात केलेली आहे. कारण आपण पहिल्या लाईनला तिथे आपण व्हाईट कलरचे 2 चे बीड्स टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तिथे गरज नाहीये. जिथे गरज आहे तिथूनच मी ते टाकायला सुरुवात केलेली आहे. जिथे गरज नसताना जर तुम्ही बीड आतमध्ये तिथे जर तुम्ही इन्सर्ट केला तर त्याची जी लाईन आहे ती व्यवस्थित येणार नाही, फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थ्रेड वर्क करायचं आहे. तर जो मधला पार्ट तुम्हाला दिसत आहे आता तिथे मी थ्रेड वर्क करणार आहे. तर आता इथे मी डार्क पिंक कलर घेतलेला आहे. सुईमध्ये धागा मी ओन घेतलेला आहे. त्याचे 4 पदर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो अगदी बिगिनर पासून ते ॲडव्हान्स लेव्हल पर्यंत सगळ्यांनाच पडतो. जसं की साडी एक रंगाची आहे आणि ब्लाउज दुसऱ्या रंगाचा आहे. म्हणजे कधी-कधी ते कॉन्ट्रास्टमध्ये असेल त्यावेळेस. आता आरी वर्कचा धागा जो आपला थ्रेड वर्क आहे तो कोणत्या रंगाचा घ्यायचा? तर सगळ्यात महत्त्वाचं धागा जो आहे तो आपल्याला जो ब्लाउज आहे त्याच्याशी आपल्याला मॅच करायचा आहे. उदाहरणार्थ जर रेड कलरची साडी असेल आणि ग्रीन कलरचा ब्लाउज असेल तर मग आपल्याला थ्रेड कुठला घ्यायचा आहे? ग्रीन थ्रेड घ्यायचा आहे. त्यानंतर येलो कलरची साडी असेल आणि पर्पल कलरचा जर ब्लाउज असेल तर तुम्हाला थ्रेड वर्क करत असताना थ्रेड हा पर्पल कलरचा घ्यायचा आहे. आणखीन एक पिंक कलरची साडी असेल आणि नेव्ही ब्लू कलरचा जर ब्लाउज असेल तर तुम्हाला नेव्ही ब्लू कलरचा थ्रेड घ्यायचा आहे. आता इथे मी तुम्हाला काही रंग सांगितलेले आहेत. तर तुमच्याकडे जसा रंग तिथे अवेलेबल असेल, जसं तुमच्याकडे कस्टमरचा ब्लाउज येईल आणि साडी असेल त्यानुसार तुम्हाला ते ठरवायचं आहे.
आता आणखीन एक त्याच्यामध्ये जर डिझाइन तुम्हाला आणखीन उठून दिसावी असं जर वाटत असेल, तर इथे तुम्हाला थ्रेड म्हणजे थ्रेडचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते कसं घ्यायचं आहे. तर ब्लॅक ब्लाउज असेल तर तुम्हाला व्हाईट किंवा गोल्डन थ्रेड वापरायचा आहे. त्यानंतर ग्रीन ब्लाउज असेल तर तुम्हाला क्रीम किंवा गोल्डन थ्रेड वापरायचा आहे. मरून ब्लाउज असेल तर तुम्हाला क्रीम किंवा गोल्डन थ्रेड वापरायचा आहे. असं बऱ्याचदा घडतं की आपल्याला तिथे थोडंसं कन्फ्युजन होतं. तर अशा वेळेस थोडासा विचार करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजला वर्क करायला सुरुवात करायला आधी वर्क, तर त्यावेळेस तुम्हाला आधीच तुम्हाला जे करायचं आहे त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. कधी-कधी ते कस्टमाइज असतात, कस्टमर्सच्या सांगण्यानुसार. तर त्यानुसार तुम्हाला व्यवस्थितपणे ते आधीच तुम्हाला तयारी करायची आहे सगळ्या गोष्टींची. ठरवायचं आहे, की मला नक्की काय करायचं आहे. कारण काय होतं, की आयत्या वेळेस करायला जाताना तुम्हाला तुमचा जो गोंधळ आहे तो उरणार नाही आणि आपलं जे काम आहे ते पूर्णपणे व्यवस्थित तयार होतं. आता बघा थ्रेडवर्कचं सुद्धा आपलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा झालेलं आहे. त्याच्यामुळे मी याच्याबद्दलही तुम्हाला जास्त स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तर इथे आपलं थ्रेडवर्क जे आहे ते आता इथे कंप्लीट झालेलं आहे. सॅटिन स्टिच मी इथे टाकलेले आहेत. तर अगदी गॅप न ठेवता हा भाग जो आहे इथे कंप्लीट केलेला आहे. आता आपले जे 2 पार्ट आहेत, एक सर्कल आणि रेक्टँगल शेप, ते आता आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर पहिला रेक्टँगल शेप आपण घेणार आहोत. तर बघा जो आयताकृती भाग आहे त्याला इथे मी आता व्हाईट आणि गोल्डन बीड्स असे इथे घेतलेले आहेत. तर हे 2-2 चे बीड्स आहेत. तर याच्यामध्ये 3 बसतात. तर मी 3च बसवणार आहे. चौथा जर मी तिथे ॲड केला तर पूर्ण जी डिझाइन आहे ती बिघडणार आणि मग तो जो शेप आहे ते पूर्णपणे बिघडून जाईल. तर तिथे मी 3च ते बसवणार आहे. तर इथे तुम्ही शुगर बीड्स सुद्धा टाकू शकता. इथे तुम्ही थ्रेडवर्क सुद्धा करू शकता. इथे तुम्ही कटवर्क सुद्धा करू शकता आणि इथे तुम्ही बीडवर्क सुद्धा करू शकता. डिपेंड करतं तुम्हाला काय नक्की करायचं आहे. त्यानंतर कस्टमरच्या सांगण्यानुसार जर असेल किंवा तुम्हाला एखादा कधी-कधी कस्टमाइज असल्यानंतर आपल्याला त्यांच्यानुसार करावं लागतं. तर त्यावर ते डिपेंड होतं. आता तुम्ही बघू शकता मी 3 बीड्स सिंगल टाकत आहे आणि टाकल्यानंतर मी टाका एक बाहेर घेत आहे. पुन्हा आतमध्ये टाका घेऊन पुन्हा मी बीड्स टाकत आहे. लक्षात घ्या मी संपूर्ण पार्टमध्ये म्हणजे पूर्ण चंद्रकोरमध्ये मी एक बीड टाकलेला आहे. मी कुठेच 2-2 किंवा 3-3 बीड्स टाकलेले नाहीत. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आरी वर्क करत असताना आपल्याला खूप पेशन्सने म्हणजे संयमाने काम करायचं असतं. त्याच्यामुळे जास्त घाई करायची नाहीये. अगदी सावकाशपणे करायचं आहे. याला वेळ लागतो तर ते वेळ लागण्यामागचं कारण हेच आहे, की आपलं जे काम आहे ते परफेक्ट आणि 100% व्यवस्थित होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जे बीड वर्क आहे किंवा कुठलंही वर्क असेल ते आपल्याला अगदी सावकाशपणे करायचं असतं. तर आता इथे मी सिंगल बघा एकच बीड टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे जे बीड वर्क आहे इथे ते कंप्लीट झालेलं आहे. ते कशा पद्धतीने केलं तुम्ही बघू शकता. सुरुवातीला मी थोडं स्लोमध्ये दाखवलं होतं तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे आपल्याला सर्कल जो शेप आहे तिथे मी आता मध्ये सेंटर पॉइंटला इथे आता हा जो बीड आहे तो 3 चा आहे. तो इथे मी लावून घेतलेला आहे. आता इथे मी व्हाईट जे गहू बीड्स आहेत ते इथे लावणार आहे आणि गोल्डन गहू बीड्स. तर मी पूर्ण जो आपला पार्ट आहे चंद्रकोरचा त्याच्यामध्ये व्हाईट आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन इथे दिलेलं आहे. तर आता मी आधी हे बघा तुम्ही लक्षात घ्या की मी उलटे टाके टाकत आहे. तर मी एक टाकल्यानंतर पुन्हा समोर जात आहे. पुन्हा तो झाल्यानंतर त्याच्या बाजूचा आणि त्याच्या समोरचा. अशा पद्धतीने आधी मी हे 4 कंप्लीट केले व्हाईटवाले आणि नंतर जो मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये मी जे गोल्डन गहू बीड्स आहेत ते आता तिथे मी टाकत आहे. तर आपल्याला तिथे उलटा टाका घ्यायचा आहे. लक्षात घ्या आपला 26वा दिवस आहे. तर आतापर्यंत आपण ऑलमोस्ट सगळं बेसिक शिकलेलो आहोत. आता पुढच्या क्लासपासून आपण ब्लाउज ड्राफ्टिंग, ब्लाउजला मेन फॅब्रिकवर ठेवून कसं रिंगवर सेट करायचं, ब्लाउजवर एखादी डिझाइन ट्रेसिंग कशी करायची आणि ब्रायडलचा ब्लाउज किंवा नॉर्मल कुठलाही ब्लाउज आपण कसा डिझाइन करू शकतो. तुम्ही बेसिक शिकलात तरी सुद्धा लक्षात घ्या. तर हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पुढचे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न आणि डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता तुम्ही बघू शकता की आपली जी चंद्रकोर आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप आपण बघितलेला आहोत. काही भाग जरी थोडा स्पीडमध्ये असला तरी देखील आपण तो ऑलरेडी कव्हर केलेला आहे म्हणून इथे स्पीडमध्ये दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.